नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 27,500 रुपये याप्रमाणे प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहे, त्या व्यतिरिक्त इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जी काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सेंट्रल रेल्वे म्हणजेच मध्य रेल्वे मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे पीजी टीचर फॉर इंग्लिश सब्जेक्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। तर एम ए तुमचं झालेलं असेल इंग्लिश लिटरेचर ॲज अ मेन सब्जेक्ट म्हणून, सोबत BEd झालेलं तुमचं आवश्यक आहे। 27,500 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पीजी टीचर इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MA इकॉनॉमिक्स झालेलं असणं आवश्यक आहे, सोबत BEd देखील असणं आवश्यक आहे। 27,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पीजी टीचर फॉर बिझनेस स्टडीज सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी आहे। MCOM तुमचं झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 27,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पीजी टीचर फॉर अकाउंट सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MCOM झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल तर अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। 27,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पीजी टीचर फॉर केमिस्ट्री सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MSc केमिस्ट्री झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 27,500 रुपये वेतन दिलं जाईल। पीजी टीचर फॉर बायोलॉजी सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी आहे। MSc झालेलं असेल बायोलॉजीमध्ये, सोबत BEd झालेलं असेल तर 27,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर टीजी टीचर फॉर हिंदी सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MA हिंदी झालेलं असेल, सब्जेक्ट इन ऑल 3 इयर्स तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे, सोबत BEd CTET झालेलं असणं आवश्यक आहे। 26,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सोशल सायन्स सब्जेक्टसाठी दोन वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BA झालेलं असेल तुमचं हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये 2 वर्षाचं, आणि सोबत BEd झालेलं असणं आवश्यक आहे। CTET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 26,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर टीजी टीचर फॉर इंग्लिश सब्जेक्टसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BA इंग्लिश झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल, सोबत CTET परीक्षा उत्तीर्ण असाल तर 26,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर टीजी टीचर फॉर कॉम्प्युटर सायन्ससाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स IT तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा BSc झालेलं असेल तुमचं कॉम्प्युटर सायन्समध्ये, किंवा BCA झालेलं असेल, किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, PG डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 26,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे टीजी टीचर फॉर मॅथ सब्जेक्टसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc झालेलं असेल, सोबत PCM आणि BEd झालेलं असेल, CTET उत्तीर्ण असाल तर 26,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर प्रायमरी टीचर म्हणजेच PRT इंग्लिश आणि हिंदी सब्जेक्टसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल 50% मार्कासहित, सोबत DEd तुमचं झालेलं असेल 2 वर्षाचं, आणि TET गाईडलाईन्स नुसार तुमची अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 21,250 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। दिनांक 11 फेब्रुवारी 2025ला 10 ते 1 या वेळेदरम्यान पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच PGT टीचरची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाईल। 12/2/2025ला 10 ते 1 या दरम्यान ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT पदांसाठीची वॅकन्सी मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाईल। 13 तारखेला 10 ते 1च्या दरम्यान प्रायमरी टीचरसाठीची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। मुलाखतीसाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे इन द चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वेज, सेट EM स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कल्याण या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाईल। अर्ज जे आहेत आपल्याला डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस पर्सनल सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्या नावाने करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा।
तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.